आषाढ महिना सुरू झाला, की प्रत्येक मराठी घरात बनणारा हा पारंपरिक पदार्थ म्हणजेच खुसखुशीत गुळाच्या कापण्या. एकदा या पद्धतीने करून बघा, इतक्या कुरकुरीत, खुसखुशीत होतील, की सगळे पुन्हा-पुन्हा मागतील. आणि खरं सांगते, एक जर खाऊन बघितली ना तुम्ही तुमचा हातसुद्धा थांबणार नाही, इतके खाणार आहे तुम्ही. कारण खरंच चवीला अप्रतिम होतात. तुमच्या शंकरपाळीसुद्धा यासमोर फेल आहे, एवढे भारी होतात. चला तर मग जास्त वेळ न घालता पटकन आपल्या घरगुतीच रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी बघा इथे मी काही साहित्य घेतलंय. 1 वाटी गूळ घेतलाय, थोडीशी खाकस घेतलेली आहे, विलायची पावडर घेतली आहे, त्यानंतर सोप पावडर घेतली आहे, 2 मोठे चमचे भरून तूप घेतलाय, पाव वाटी इतकं बेसन घेतलाय आणि 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि इकडे बघा मी पाणी सुद्धा घेतलंय. सगळ्याचं प्रमाण मी मोजून घेतलंय. ज्या वाटीने गूळ मोजून घेतलंय ना, त्याच वाटीने 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी ना आपल्याला गूळ ना मेल्ट करून घ्यायचे. त्याच्यासाठी ना गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी गूळ ॲड करायचं. बघा मी याच वाटीने गव्हाचं पीठ सुद्धा मोजून घेतलंय 2 वाटी. तर 1 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे आणि याच वाटीने मोजून मी 1 वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला छान ढवळून मिक्स करायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे पाक करायचं नाहीये. फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. 4-5 मिनिट लागतात. 4-5 मिनिटामध्ये आपला गूळ वितळला जातो. जर तुम्हाला पाणी गरम करायचं नसेल, तर तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून सुद्धा 5-10 मिनिटासाठी गूळ बाजूला ठेवून देऊ शकता. त्यानंतर वापरायला घ्या. तर बघा इथे आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता आपण एका चाळणीतून हे चाळून घेऊया. कारण गुळामध्ये ना भरपूर कचरा असतो. त्यासाठी आपल्याला चाळून घ्यायचं हे पाणी. तर त्याच्यासाठी बघा एक मी दुसरं बाउल घेतलेलं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे ना, त्याच्यामध्येच आपल्याला हे पाणी चाळून घ्यायचं तर मी याच्यामध्येच पीठ भिजवून घेणार आहे. तुम्ही परातीत जर भिजवत असाल ना, तर परातीतच हा पाणी चाळून घ्या. तर बघा सगळ्यात आधी इथे मी पूर्ण पाणी इथे गाळून घेतलेलं आहे चाळणीतून. अशा पद्धतीने चाळून घ्यायचं. बघा किती खराब कचरा निघलेला आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये. आता हे आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला पीठ भिजवायला घ्यायचं आहे, कारण पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे. सगळ्यात आधी ना गूळ आपल्याला वितळून घ्यायचं, त्यानंतर पाणी पूर्ण थंड करायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये ना बाकीचे इन्ग्रीडियंट्स ॲड करायचे, म्हणजे पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी बघा मी ते ज्या वाटीने गूळ मोजून घेतलं, पाणी मोजून घेतलं, त्याच वाटीने 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्येच आपल्याला पाव वाटी इतकं बेसन ॲड करायचं आहे, पाव चमचा इतकं इलायची पावडर ॲड करायचं आहे, त्यानंतर पाव चमचा इतकं आपल्याला सोप पावडर ॲड करून घ्यायचं आहे. हिरवी सोप मी इथे घरीच बारीक करून घेतलेली आहे, त्याचं पावडर आहे. खूप छान सुगंध येतो, खूपच छान फ्लेवरफुल होते आपल्या कापण्या, त्यासाठी आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर बघा इथे मी 2 ते 3 चमचा इतकं तूप ॲड केलेलं आहे. इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तूप ॲड करून बघा. खरंच सांगते, गोड पदार्थ जेव्हा आपण बनवतो ना, त्यावेळेला त्याच्यामध्ये जर तुपाचा वापर केला ना, त्याची चवच बदलून जाते. त्यासाठी शक्यतो मी तूपच वापरते. जर तुम्ही तूप वापरत नसाल, तर तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता. त्यानंतर बघा आपल्याला इथे छान पीठ मळवून घ्यायचंय. पीठ मळत असताना खूप सॉफ्ट मळायचं नाही, पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं आपल्याला कडक पीठ मळून घ्यायचं आहे. आणि बघा इथे मी पीठ छान लावून घेतलेलं आहे. जर इथे थोडंसं पाणी कमी किंवा जास्त वाटायचं असेल ना, तर तुम्ही इथे पिठाचं प्रमाण वाढवू शकता. किंवा जर तुम्हाला पाणी थोडंसं कमी वाटत असेल, तर थोडंसं वरून तुम्ही पाणीसुद्धा घेऊ शकता. तर इथे बघा मी पीठ लावून घेतलेलं आहे. 5 मिनिटासाठी झाकण लावून रेस्टवर ठेवलं होतं. आता आपलं पीठ तयार आहे. आता आपण लगेच कापण्या तयार करून घेऊया. तर बघा इथे पिठातलं मी थोडंसं एक पोर्शन घेतलंय. म्हणजे मोठ्या साईजचा पेढा तोडून घेतलेला आहे. थोडंसं मोठं घ्यायचं आणि एक मोठी पोळी लाटायची, नाहीतर भरपूर वेळ लागतो. तर बघा इथे मी भरपूर मोठा पेढा घेतलाय. सगळ्यात आधी आपल्याला इथे जाड पोळी लाटून घ्यायची. एकदम बारीक पण कापण्या करायचे नाही. छान असे थोडेसे जाडसर करायचे, म्हणजे छान असे कुरकुरीत, खुसखुशीत होतात. मी तुम्हाला दाखवते पुढे. तर बघा इथे मी एकदम छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. खूप जाडही नाहीये आणि खूप पातळही नाहीये. जशी पोळी लाटायला पाहिजे तशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता पोळी लाटून घेतली आहे. त्यानंतर आता ना याच्यावरून आपल्याला थोडंसं जे आपण काकस घेतली आहे ना, ती थोडीशी आपल्याला याच्यावरून स्प्रिंकल करायची आहे. खूप जास्त नाही, थोडीशी अर्धा चमचा इतकी आपल्याला सगळ्या पोळीवर सारखी लावून घ्यायची बघा सगळ्या बाजूने. आणि इथे मी एक टिप देईन तुम्हाला. तुम्ही ना वरून टाकण्याऐवजी ज्यावेळेला आपण पीठ भिजवतो की नाही, त्याच वेळेला तुम्ही ही काकस टाकून घ्या. म्हणजे ना हे ज्यावेळेला मी वरून टाकत होते ना, तळत असताना पूर्ण निघाली. बऱ्यापैकी तर निघालीच होती. त्यासाठी ज्यावेळेला आपण पीठ मळतो त्याच वेळेला तुम्ही थोडीशी खाकस अर्धा चमचा किंवा 1 चमचा इतकी त्याच्यात भिजवून घ्या. म्हणजे छान लागते चव. आणि ती तळत असताना निघत सुद्धा नाही. पण अशा पद्धतीने मी लावून घेतली ना, ती पूर्ण निघाली आहे. तर तुम्ही असं न करता अर्धा चमचा इतकी किंवा 1 चमचा इतकी पिठातच भिजवून घ्या. तर बघा इथे मी छान पोळी लाटून घेतली. वरून थोडीशी खाकस टाकली. परत एकदा लाटून घेतलं. त्यानंतर बघा असं उभं कट करायचं.
तर बघा इथे मी पूर्ण उभं कट करून घेतलेले म्हणजे स्ट्रेट कट करून घेतले. त्यानंतर बघा असं तिरप्या बाजूनी कट करायचं. म्हणजे छान असं डायमंड शेपमध्ये आपल्या कापण्या बनून तयार होतात. दिसायला तर एकदम भारी दिसतातच, पण चवीला सुद्धा मी सांगू शकत नाही तेवढ्या छान बनून तयार झाले होते. तर बघा इथे मी तिरप्या बाजूने सुद्धा पूर्ण कापण्या कापून घेतल्या. तुम्ही बघू शकता किती सुंदर शेप आलेला आहे आणि मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते पुढे. तर बघा किती इझिली निघतंय ना, तर इथे मी चाकूने सुद्धा काढून घेतले. आणि काढत असताना ना जे अनइवन शेप आहे, ज्याचा शेप बरोबर नाहीये ना, ते आपल्याला बाजूला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचे जे सगळ्या सारख्या शेपमध्ये आहे ना, ते आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून तळून घेऊया. ते पण तळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही त्याला परत सुद्धा त्याचा पेढा बनवून परत पोळी लाटून घेऊ शकता. पण मी ते तळूनच घेणार आहे. तर बघा इथे छान आपल्या सगळ्या कापण्या तयार झाल्यात. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच पद्धतीने इथे मी दुसरी सुद्धा पोळी लाटून कापण्या एकदा सगळ्या बनवून घेणार आहे आणि त्यानंतर तळायला घेणार आहे. तर बघा आपली पहिली बॅच इथे तयार झालेली आहे. आता बघा दुसरी सुद्धा पोळी इथे मी लाटून घेतली. त्यानंतर बघा इथे वरून छान काकस लावलेला आहे आणि बघा आता आपल्याला कट करायचं आहे. तर सगळ्यात आधी ना आपल्याला स्ट्रेट कट लावून घ्यायचा आहे आणि बघा इथे एक-एक करून छान असं कट लावून घेतले. खूप जास्त मोठ्या पण करायचे नाही. छान अशा मीडियम करायचे म्हणजे दिसायला खूप छान दिसतात आणि त्यानंतर बघा असं तिरपं कट करून घ्यायचंय म्हणजे डायमंड शेपमध्ये आणि अशाच पद्धतीने ते मी सगळं कट लावून घेतलेलं आहे आणि आपल्या कापण्या मस्त सुंदर इथे तयार झालेत. हे जे साईडला आहे ना, ज्याचा शेप व्यवस्थित आलेला नाहीये, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इथे ना 2 बॅच तयार झालेत. म्हणजे मी 2 पोळ्या लाटून कापून घेतल्यात. आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपण हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया. खरं सांगते इतक्या ईझी आहेत ना बनवायला. तुम्ही जर एकदा ह्या घरामध्ये बनवलात ना आणि मी सांगते ना मुलांसाठी तुम्ही नक्की बनवा. मुलं खूप जास्त आवडीने खातील कारण ही सेम ना बिस्किटसारखी लागते. छान अशी खुसखुशीत, कुरकुरीत. तर बघा कापण्या कापून घेतल्यात. आता सगळ्यात आधी ना गॅसवर मी तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे. एक आपण टाकून बघूया. छान भरपूर बबल्स आलेत. आता आपण बाकीचे सुद्धा टाकून घेऊ. एकाच वेळेला भरपूर टाकायचं नाही, थोडं-थोडं करून टाकायचं आहे. तर बघा इथे मी भरपूर प्रमाणात टाकून घेतले. जेवढं तेल आहे तेवढं टाकून घेतलंय. आता आपल्याला हे तळून घ्यायचंय. तर तळण्याच्या आधी ना थोडंसं कढईच उचलायची. जर कढईला काही पकडायला असेल तर आणि थोडंसं ढवळायचं म्हणजे ते व्यवस्थित तेलामध्ये तळले जातात आणि लगेच चम्मच टाकायचं नाही, नाहीतर त्याचा शेप बिघडतो. कारण हे गोड असते ना त्यामुळे ना याला लवकर असं लवकर कडक होत नाही. थोडेसे सॉफ्ट असतात. तर बघा ही पहिली बॅच आपली छान तळून तयार झालेली आहे. तळत असताना मीडियम गॅसवर तळायचं. जोपर्यंत छान गोल्डन कलर येत नाही, छान कुरकुरीत होत नाही, तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. इथे बघा मी दुसरी बॅच सुद्धा त्याच पद्धतीने तळून घेणार आहे. तर बघा कापण्या टाकून घेतल्या. छान थोडंसं इथे मी ढवळून घेतलंय आणि त्यानंतर मस्तपैकी याला आलटून-पलटून दोन्ही साइडनी मीडियम गॅसवर जोपर्यंत छान कुरकुरीत होत नाही, छान असा गोल्डन कलर येत नाही, तोपर्यंत इथे मी तळून घेतल्या आहेत. खरंच एवढ्या सुंदर कापण्या बनवून इथे तयार झालेत ना आपल्या. तर बघा ही आपली दुसरी बॅच सुद्धा इथे मी बनवून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या कापण्या इथे बनवून घेणार आहोत. तर बघा ही शेवटची बॅच तळायला टाकलेली आहे इथे मी. ज्यावेळेला आपण कापण्या तळायला टाकतो की नाही, त्यावेळेला गॅस ना हाय फ्लेमवर ठेवायचं आणि ज्यावेळेला थोडंसं त्याचा कलर चेंज होतो, त्यावेळेला मीडियम गॅस करायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला जोपर्यंत छान क्रिस्पी गोल्डन कलर येत नाही, कुरकुरीत होत नाही, तोपर्यंत तळून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. एकदम डार्क कलर पण करायचं नाही. थोडंसं सोनेरी कलर आलं की गॅस बंद करायचं आणि किंवा आपल्याला काढून घ्यायच्यात कापण्या. तर बघा इथे पूर्ण कापण्या तयार झाल्यात. गॅस बंद करून घेतला आहे आणि एवढ्या सुंदर कुरकुरीत, एवढं सुंदर कलर आलं होतं ना, खूपच छान. तर इथे बघा मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते. ही गरम आहे त्यामुळे बघा खूप सॉफ्ट आहे. जशी थंड होईल ना तशी छान कुरकुरी होईल आणि ही थंड झालेली आहे बघा एकदम बिस्किटसारखी तुटत आहे. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक करा. थँक